नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अमृताचे सगळे डाव जे आहेत ते फेल होत आहेत. त्यामुळं अमृता आता वेगवेगळे डाव हाकत आहे. तिने यामिनीला हाताशी घेतलेला आहे. यामिनी मूर्ख आहे, तिला तिची अक्कलच नाहीये, कारण यामिनी अशाच पद्धतीने काहीतरी कारनामे करत असते. आता अमृता आहे ते यामिनीला म्हणत असते, कारण यामिनीने कावेरीवरती संशय घेतलेला आहे. तर अमृता यामीला म्हणत असते की हे बघ, कसं आहे माहितीये का, मला असं वाटतंय की चिकू जो आहे ना, तो उदय जिजूंचा मुलगाच नाहीये. म्हणजे मला ना शंका येते त्याच्याबद्दल. हे ऐकल्यानंतर यामिनीला पण तेच हवं असतं आणि तिच्या डोक्यात तशाच गोष्टी चालू झालेल्या असतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की यश आणि कावेरी दोघंही आता वरती गेलेले असतात आणि ते दोघंही एकमेकांसोबत बोलत असतात. तेव्हा कावेरीला यश सांगू लागतो की कावेरी, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि कधी कधी आपल्या मनात जे असतं ना ते आकाशातही दिसतं, असं म्हणत यशने खूप सुंदर असं सरप्राईज कावेरीला दिलेलं असतं आणि अगदी फिल्मी स्टाईलमध्ये कावेरीला प्रपोजही केलेलं असतं. खरं तर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा कावेरी सुद्धा तिच्या प्रेमाची कबुली देत आहे. तिच्या प्रेमाची कबुली देत सर्वांच्या समोर तिथे कावेरी सुद्धा सांगत आहे की आय लव्ह यू. आणि तेव्हा मात्र आता यश कावेरीला घट्ट मिठी मारतो. कावेरीनेही तिच्या प्रेमाची कबुली दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे की तिचंही तेवढंच प्रेम आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. तर इकडे पौर्णिमा आहे, ती निघालेली असते आणि समोरच तिला अमृता भेटते. पौर्णिमा म्हणते की मी आणि वहिनी आम्ही दोघंही शोधत होतो. आम्हाला दोघींनाही ती गोष्ट समजलेली आहे. आता मात्र भीती वाटायला लागलेली असते की नक्की कोणती गोष्ट कशाबद्दल बोललं जातंय हा प्रश्न पडलेला असतो. तर ती बोलत असते ती म्हणजे त्या औषधाबद्दल, म्हणजे त्या मोदकामध्ये विष कोणी टाकलेलं आहे त्या गोष्टीबद्दल बोलणं चाललेलं असतं. आणि मग ती सांगत असते की हो, त्या मोदकामध्ये विष टाकले ते म्हणजे कोणी. तर इकडे अमृता म्हणते कोणी टाकले, काय झालं हे सगळं, असं अमृता बोलत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे सांगत असते ती म्हणजे हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अमृताला ती म्हणते की ते उंदीर मारायचं औषध पडलेलं होतं. आता अमृताला आठवतं, पौर्णिमा तिथून निघून जाते. अमृता म्हणते की मला वेळीच बरं झालं सुचलं ते, म्हणून ते उंदीर मारायचं औषध मी सगळीकडे पसरून ठेवलं, म्हणून नशीब बरं झालं, लक्षात तरी आल्या गोष्टी. आणि मग ते उंदीर मारायचं औषध टाकल्यामुळं आता सगळा माझ्यावरचा संशय तर गेलेला आहे. परंतु आता मात्र हे सगळं सावधगिरीनंच करावं लागणार आहे. जर सावधगिरी बाळगली नाही तर खूप अवघड होणार आहे, असं तिच्या डोक्यात सुरू असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अमृता खूप जबरदस्त असे प्लॅन करत असते आणि तिचे प्लॅन कावेरी हाणून पाडत असते. इकडे कावेरी यश सोबत बोलत असते. यमुनाने झोपेचं नाटक केलेलं असतं. यश म्हणत असतो की काय आहे मनात, नक्की काय चालू आहे. तेव्हा मात्र कावेरी सांगत असते की नाही, माझ्या मनात तसं काही नाहीये. आणि मग ती म्हणत असते की मलाही आता झोपलं पाहिजे, उद्याही सकाळी उठून कामं करायचेत, झोप येते मला पण. तेव्हा इकडे यश म्हणत असतो की हो बरोबर आहे, आणि आता चिकूचे बाबा पण आलेले आहेत, त्यामुळं पुढची तयारीही करायची आहे, असं कावेरीचं बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे यश म्हणत असतो की मला माहिती यमुना तिथं आहे, पण ती झोपलेली आहे आणि हे सगळं मला माहिती आहे, मला सांगितलं पाहिजे, असं तिचं बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र इकडे कावेरी म्हणत असते की चिकूचे बाबा आले, एवढ्या उशिरा बोलणं योग्य नाही, असं बोलणं चालू असतं. आता कावेरी फोन ठेवते आणि फोन ठेवून ती आता बाहेर जायला निघते. यमुना मात्र त्याच संधीची वाट बघत असते. कावेरी बाथरूमकडे जाते आणि यमुना उठते आणि लगेच कावेरीचा फोन चेक करू लागते. पण या मूर्ख यमुनाला एवढीही अक्कल नाहीये. आता सगळ्यांच्या फोनलाच लॉक असते आणि मग तिने फोन चेक करू लागते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की नाही, अरे इथं तर हा फोन लॉक झालेला आहे, हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र ती म्हणत असते की आता काय करू, हा फोन तर लॉक आहे. हा प्रश्न यमुनाला पडलेला असतो. यमुना म्हणत असते की नाही, आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. आज ना खूप मोठं गुपित माझ्या हाती लागलेलं आहे. खरं तर मी काहीतरी छोटं मिळेल या आशेने आलेली होती, पण खरंच एवढं मोठं गुपित मला कळलेलं आहे, असं यमुना विचार करत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी कावेरी उठलेली असते. बाप्पाच्या समोर हात जोडून बाप्पाला म्हणत असते की कोणी केलंय हे सगळं. या
मोदकामध्ये विष टाकणारी व्यक्ती कोण आहे? मला तर अमृतावरती संशय आहे. आता मला पुरावे मिळणं गरजेचं आहे. असं म्हणत कावेरी आता पुरावे शोधणार असते. त्यासोबतच तिने हात जोडून बाप्पाच्या समोर उभी असते. ती म्हणत असते की काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही. तेवढ्यातच तिला फुलवाला आलेला आवाज येतो. कावेरी म्हणते, अरे बरं झालं. मग कावेरी आता फुलवाल्याकडून फुलं घेण्यासाठी जाते. तिथे गेल्यानंतर कावेरी त्या दादाशी बोलू लागते आणि मग तिथे ती त्यांना विचारते की तुम्ही आज या कागदामध्ये फुलं दिलेली आहेत, म्हणजे पानांमध्ये फुलं दिलेली आहेत. तेव्हा तो सांगू लागतो की नाही, आम्ही पानांमध्येच फुलं देतो. तेव्हा कावेरी म्हणते, काल काही चुकून तुम्ही वेगळी फुलं वगैरे दिलेली का? म्हणजे विषारी फुलं वगैरे आली होती का? तेव्हा तो म्हणतो की नाही, कित्येक वर्ष झालं माझे बाबा स्वतः या घरची फुलं आणून देतात. आता मी देतोय, त्यामुळं असं काही नाही, आमच्याकडून चूक होणारच नाही आणि विषारी फुलं तर शक्यच नाही आहे. तेव्हा कावेरी म्हणते, पण मला ना तुम्हाला एक विचारायचं आहे, काल तुम्ही तसला तो रद्दीचा कागद असतो त्यात दिलेली का? तेव्हा तो सांगू लागतो की नाही नाही, आम्ही पानातच नेहमी फुलं देतो. तेव्हा तो म्हणतो की आणखी काही कोणी आहे का, असं कावेरी विचारते. तेव्हा तो सांगतो, कोपऱ्यावरचा जो रद्दीवाला आहे ना, तो सांगू शकेल. आपल्या इथं 2च रद्दीवाले आहेत, लक्ष्मण आणि बाळा. तो सांगू शकेल की आणखी कोण 2 फुलवाले आहेत त्यांच्याबद्दलची माहिती. तेव्हा कावेरी म्हणते ठीक आहे. तेव्हा तो दादा म्हणू लागतो की तुम्ही तो कागद आणून दाखवाल का मला? मी तुम्हाला लगेच सांगतो की हे नक्की काय झालेलं आहे. आणि झालं. आता मात्र हे सगळं बोलणं ऐकत असते ती म्हणजे अमृता. अमृता म्हणते की नाही नाही, हिची डिटेक्टिव्हगिरी माझ्या अंगलट येणार आहे. मला काहीतरी करावं लागणार आहे. पटकन मला जाऊन याच्यावरती मार्ग शोधावा लागणार आहे. असं सगळं अमृताच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि अमृता धावतच आता येते ती म्हणजे उदयच्या रूममध्ये. कारण अमृताला असं वाटत असतं की उदयच तिला मदत करू शकेल. असं म्हणत ती उदयच्या रूममध्ये आलेली असते. उदयची उठा ना, माझं काम आहे तुमच्याकडे, असं म्हणत ती आता उदयला उठवू लागते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता ती उठवते आणि म्हणते की कावेरी वहिनी ना तुमची खूप वेळ झाला आठवण काढत आहे, चला चला, असं म्हणत उदयला घेऊन ती निघालेली असते. आणि त्यासोबतच उदयला सांगितलेलं असतं आता कावेरी आठवण काढते. ही गोष्ट जेव्हा उदयला कळते तेव्हा मात्र उदय धावतच तिकडे येऊ लागतो. तेव्हा मात्र कावेरीकडे येतो तो आणि पाठीमागून तिला मिठी मारतो. कावेरीला धक्का बसतो. कावेरी सनकन कानाखाली उदयच्या वाजवते आणि जोरात किंचाळते. आता मात्र प्रश्न पडलेला असतो. उदय म्हणतो, काय आहे हे? तू अशा पद्धतीने का वागतेस माझ्याशी, कळतंय का तुला? असं म्हणत उदय कावेरीवरती ओरडू लागतो. तेव्हा मात्र इकडे उदयला पाहून ती किंचाळलेली आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी उदय म्हणत असतो, का प्रॉब्लेम काय आहे? नवरा आहे मी तुझा. नाही, मला कळत नाहीये की तुझा प्रॉब्लेम काय आहे नक्की. असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे यामी तिथे येते आणि यामी म्हणू लागते की काय झालं, म्हणजे नक्की प्रॉब्लेम काय आहे? तुझा नवरा चालेला ना, असं काय तू किंचाळलेलीस, कोण वाटलेलं तुला? असं म्हणत यामी जोर जोरात ओरडायला सुरुवात करते. आणि तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण तिथे येतात. कावेरी म्हणत असते, नाही, अचानक आले ते. कावेरीला वाटलंच नव्हतं की आपण अशी रिॲक्शन दिल्याने असं काहीतरी घडू शकेल. कावेरीला तर धक्का बसलेला असतो. आता करायचं काय? तेवढ्यात विचारते, काय झालं? आणि उदय, मला एक कळत नाहीये की तू दारू पिलेला आहेस. म्हणजे मला कळतच नाहीये की हे आपल्या घरचे संस्कार नाही आहेत. तू दारू पिऊन कावेरीच्या रूममध्ये आलेला आहेस आणि माझ्या सुनेवरती पूर्ण विश्वास आहे. तू अशा पद्धतीने वागायला नको होतंस. असं सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे उदयला सुद्धा धक्का बसलेला असतो. कारण आपली आई कावेरीची बाजू घेते आणि उदय म्हणत असतो, माझी बायको आहे, माझी काळजी वाटते तिला, म्हणून मी आलो जवळ. तेव्हा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, दारू पिऊन तू तिच्या जवळ जायचं नाही. मान्य आहे मला, तू तिचा नवरा आहे, सगळं मान्य आहे, पण असं दारू पिऊन तिच्या जवळ जायचं नाही. यामी म्हणत असते की मला काय वाटतंय माहितीये का, दादाचं काही चुकलेलं नाहीये, म्हणजे नवराच आहे ना तो, मग तो आला जवळ, एवढं काय त्याच्यामध्ये? आणि कावेरीनं एवढं किंचाळायला काय झालं होतं? असं यामी बोलत असते. जणू काय कोणी गुंड तिच्या रूममध्ये शिरलाय. नाही, तिचं वागणं बिघडले हे मला माहिती आहे, तिचं वागणं बदललंय, असं म्हणत यामी बोलायला सुरुवात करते. यामी म्हणते की मला ना एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे कावेरी उदयदादासोबत असं का वागते माहितीये का तुला कारण या कावेरीचं परपुरुषाबरोबर अफेअर चालू आहे.
या कावेरीचं परपुरुषासोबत लफडं चालू आहे अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात. कावेरीला तर धक्का बसतो. आता कावेरीपेक्षा मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणजे यशला. यशच्या लक्षात आलेलं असतं ते म्हणजेच की ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या आता यमुनाला कळलेत. म्हणजे रात्री मी आणि कावेरी जे फोनवरती बोलत होतो आमच्या दोघांचं बोलणं यमुनाने ऐकलेलं आहे हे आता यशच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा यश म्हणतो आता काय करायचं. त्यावरती यमुना तिथे येते आणि म्हणू लागते की मला एकच माहिती आहे की आता तू चिकूच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घ्यायची आणि सांगायचं की तुझं उदयदादावरती प्रेम आहे. आता मात्र सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की आता करायचं काय. त्याहीपेक्षा प्रश्न पडलेला असतो तो म्हणजे विद्याला. ह्या सगळ्या गोष्टी आता कावेरी कशी मॅनेज करणार हा प्रश्न विद्याच्या समोर उभा असतो. त्यासोबतच विद्या मात्र इकडे पाहतच असते. तेव्हा मला खूप राग आलेला असतो. माझा कावेरीवर पूर्ण विश्वास आहे, माझी सून अशी वागू शकत नाही असं मा इकडे ठणकावून सांगत असते. कारण माझी सून कशी आहे ते मला चांगलंच माहिती आहे असं माने सांगितलेलं असतं. आणि असं म्हणत सनसनीत अशी कानाखाली या यमुनाच्या लगावलेली असते. तेव्हा मात्र इकडे यमुनाला कळायचं बंद झालेलं असतं. यमुना म्हणत असते की नाही, मला माहिती आहे कावेरी खोटं बोलते आणि एवढंच असेल ना तर कावेरी चिकूच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांग की तुझं उदयदादावरती प्रेम आहे. आता मात्र धक्का बसतो. आता कावेरी काय उत्तर देणार हा मोठा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र आता कावेरी शांत असते. मा म्हणते की काय कावेरी काय झालं. यमुना काय विचारते. म्हणजे या यमुनाने काहीही नाटकं केली, स्वतःच्या नवऱ्याला सोडून राहते, इथे घरात राहून इथेच आता भांडणं लावायचं काम सुरू केलेलं आहे. का तर म्हणे तिला प्रॉपर्टी हवी, तिच्या मुलासाठी हवी आणि ही सगळी नाटकं तिची सुरू झालेली आहेत. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता कावेरी नक्की काय करणार. कावेरी अजून तरी काहीच बोललेली नसते. सगळेजण पाहत असतात. तेव्हा कावेरी चिकूकडे पाहते. आता काय उत्तर द्यायचं. चिकूची खोटी शपथ शक्यच नाहीये. कारण जे काय सगळं आपण करतोय तो ते चिकूसाठी करतोय. आणि जर चिकूचीच खोटी शपथ घेतली तर या कोणत्याच गोष्टीला अर्थ नाहीये हे कावेरीच्या लक्षात आलेलं असतं. आणि कावेरी मात्र शांतपणे पाहत असते. तेव्हा मा म्हणतात दे ना उत्तर. आता कावेरीला उत्तर तर द्यावंच लागणार असतं. मग कावेरी चिकूच्या डोक्यावरती हात ठेवते आणि सांगते की हो, माझं तुमच्या भावावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे. आता हे ऐकल्यानंतर सगळेजण तिथं आहेत. सगळ्यांना आनंद झालेला आहे. कावेरीने चिकूच्या डोक्यावरती हात ठेवून तिचं यशवर प्रेम असल्याची कबुली सर्वांच्या समोर दिलेली आहे. सगळेजण खुश आहेत. सगळेजण मा म्हणते की झालं ना तुझं समाधान, अजून काय बाकी आहे असं मा बोलत असते. आणि यमुना अगदी तिच्या तोंडात चप्पल मारल्यासारखं तिचं तोंड झालेलं असतं. मा म्हणते की चला कावेरी तू आराम कर असं मा कावेरीला सांगते. कारण कावेरीला आरामाची गरज आहे. काल तिने तिच्यावरची जी विषबाधा झालेली होती त्यामुळं कावेरीला खरं तर त्रास झालेला असतो. आता कावेरी शांतच असते. चिकूलाही मा घेतात आणि म्हणतात की चल असं म्हणत चिकूला घेऊन मा निघालेली असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की मा इकडे चांगलंच ऐकवते. आता मात्र अमृताच्या शिट्ट्या वाजत चाललेल्या असतात. अमृता मात्र हुशार असते. अमृताला तिथे हा जो तमाशा करायचा असतो तो फक्त एकाच गोष्टीसाठी करायचा होता. तिच्या तर फायद्याचंच झालेलं होतं. तिला फक्त उदयला कावेरीच्या रूममध्ये जाऊन पाठवून तो जो माणूस आलाय त्याची आणि कावेरीची भेट थांबवायची होती. कारण कावेरी त्याला घेऊन कागद दाखवणार होती. परंतु हे सगळं जेव्हा घडतं तेव्हा मात्र अमृता पाहतच राहते. आणि जाताना तिथून तो कागद घेऊन जाते. कागद घेऊन ती स्वतःच्या रूममध्ये येते आणि म्हणू लागते की ह्या कावेरीची ही डिटेक्टिव्हगिरी आहे ना मला त्रासदायक ठरणार आहे. कारण ही कावेरी जर अशा पद्धतीने वागत राहिली तर काही खरं नाहीये. आणि माझा कावेरीशी काही संबंध नाहीये. म्हणजे मला काही देणं घेणं नाहीये तिच्या कुठल्याच गोष्टींबद्दल. पण जर का ती माझ्यामध्ये येणार असेल तर मी शांत राहणार नाही. एवढंच इकडे बोलणं चालू असतं.
कावेरी मात्र रूममध्ये आता डायरीमध्ये शोधत असते. नाही, मी याच डायरीत ठेवलं होतं, मग ते कुठे गेलंय? असे प्रश्न आता कावेरीला सुद्धा पडलेले असतात. कावेरी म्हणत असते की नक्की काय झालं, कुठे गेलं असेल ते पेपरचं पान, असं म्हणत ती शोध घेत असते. परंतु कावेरीला मात्र ते पेपरचं पान काही सापडत नाही. कावेरी म्हणते, मी इथंच ठेवलं होतं, नक्की काय झालं असेल? आता कावेरीला प्रश्न पडलेला असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की यमुना आणि त्याचबरोबर इकडे अमृता बोलत असतात. ती म्हणत असते की मला ना संशय येतोय, जो चिकू आहे ना तो खरंच उदयदादांचा मुलगा आहे ना? आता अमृताने असं पिल्लू सोडलेलं असतं. त्याचबरोबर इकडे यशने कावेरीला बाहेर बोलवलेलं असतं आणि यश कावेरीला म्हणत असतो, कधी कधी आपल्या मनात जे असतं ना ते आकाशात दिसतं, असं म्हणत यश कावेरीला सांगत असतो. आणि त्याचबरोबर कावेरीला तो प्रेमाची कबुली देतो, कारण आकाशात दिसत असतं ते म्हणजे आय लव्ह यू. यश आणि कावेरी दोघंही पाहत असतात आणि त्याचबरोबर ते दोघंही खूप खुश असतात. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कावेरीसुद्धा यशवरील प्रेमाची कबुली देते आणि सगळं वातावरण छान झालेलं आहे. कावेरीनेही यशवरील प्रेमाची कबुली दिलेली आहे. सगळेजण खुश झालेले आहेत. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की कावेरीने यशला घट्ट मिठी मारलेली आहे आणि नात्याची नवी सुरुवात झालेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.